नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवतोय खव्याचे गुलाबजाम। त्यासाठी मी अर्धा किलो खवा घेतलाय। खवा फ्रीजमधून काढून नॉर्मल करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण जसं भाकरीचं पीठ मळतो त्याप्रमाणे तो छान मळून घ्यायचा आहे, सॉफ्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला या खव्यामध्ये 1 ते 2 चमचा साई फेटून घ्यायची आहे आणि ती टाकायची आहे। त्यानंतर अर्धा किलो खव्याला 100 ग्रॅम मैदा वापरला आहे, तो थोडा प्रमाणात घेऊन यामध्ये मिक्स करायचा आहे। थोड्या प्रमाणात घेतल्यामुळं व्यवस्थित तो मिक्स होतो, एकदम घालू नका। त्यानंतर जेवढं तुम्हाला छान हे पीठ मळून घेता येईल तेवढं मळून घ्यायचं। व्यवस्थित एकदा गोळा झाला की आपल्याला हव्या त्या आकाराचे गुलाबजाम करून घ्यायचे। मी एकसारखे आकार तोडून घेतले आणि गोल आकारामध्ये याचे गुलाबजाम करून घेतले। आता गुलाबजाम जे तयार झालेले आहे त्यावर झाकण ठेवून घ्या, म्हणजे ते कडक होणार नाही। आणि तोपर्यंत तुमचे उरलेले जे गुलाबजाम आहेत ते तयार करून घ्यायचे। आता मी एकीकडे पाक तयार करायला ठेवणार आहे। पाकासाठी आपल्याला कसं प्रमाण लागणार आहे ते तुम्हाला सांगते। आता ह्यासाठी मी अर्धा किलो खव्याला अर्धा किलो साखर वापरणार आहे। ग्लासाच्या मापाने म्हटलं तर मी 1.5 ग्लास साखर घेतली आहे आणि 1.5 ग्लास पाणी घेतलं। आता आपल्याला एकीकडे पाक बनवायला ठेवायचा आहे। पाक बनवताना थोडीशी वेलची पूड आणि थोडंसं केशर यामध्ये घालायचं आहे। आता एकीकडे तूप गरम करून घेतले। तुम्ही आवडीनुसार तूप किंवा तेलात कोणत्याही याच्यामध्ये गुलाबजाम तळू शकता। व्यवस्थित तेल गरम झालं किंवा तूप गरम झालं की गुलाबजाम हळूहळू सोडायचे आणि फार गर्दी करायची नाही, थोडे तळायचे, त्यामुळे ते व्यवस्थित फुलतात आणि फुटत नाही। तर अशा प्रकारे पूर्ण गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे। यामध्ये मी गुलाबमी किंवा चमचा असं घातलेलं नाही आहे, पक्कड मी कढईला धरलेली आहे आणि कढई हलवून मी गुलाबजाम तयार केलेले आहे। आता आपले गुलाबजाम सगळे तळून झालेले आहे, ते तयार झालेल्या पाकामध्ये सोडायचे। वरून छान ड्रायफ्रूट स्लाइस करून घालायचे, म्हणजे दिसायलाही छान वाटतात आणि मुलं आवडीने खातात। तर माझे असे खव्याचे गुलाबजाम तयार झालेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडली असेल तर इतर मैत्रिणींना शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।